नमस्कार मित्रांनो, दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तेव्हा मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मित्रांनो इरावतीने आता आरोहीचे रमाविरुद्ध कान भरलेले असतात। तेव्हा मात्र आता आरोही रमावर खूप भडकते। आता रमा तिला समजावलं जाते, परंतु आरोही लगेच तिला म्हणते की बस कर, शांत हो, कारण तू मला आणि माझ्या बाबांना सोडून गेलीस। मी लहान होते तेव्हा मला टाकून गेलीस आणि मला माझ्या बाबांना तुझ्यामुळे खूप त्रास झाला। तू मुद्दाम हे सर्व त्रास देण्यासाठी करत आहे तर। तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर रमाला खूप मोठा धक्का बसतो। रमा तरीसुद्धा आरोहीला समजावायला जाते, परंतु आता आरोही अगदी धक्का मारत रमाला लोटत असते, तिला ढकलून देते। जा इथून कायमची चालती हो, असे मात्र रागाने म्हणते। तेव्हा अक्षय म्हणतो की आरो हे बघ, रमाला आता एक खूप मोठा धक्का बसतो। रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आता आपण इतकं काही चूक नसताना आता आपली मुलगी सुद्धा आपल्या विरुद्ध इतकं काही बोलते। आणि अक्षय तर आता इरावतीने ऑलरेडी आता रमाच्या विरुद्ध केलेलंच असतो, परंतु आता आरोहीला सुद्धा ही इरावती काही सोडत नाही। ती सुद्धा आता रमाच्या विरुद्ध तिचे कान भरते। तेव्हा आता अक्षयच्या डोळ्यात पाणी असतं। अक्षय म्हणतो की हे बघ बाळा, आपण असं वाईट वागायचं नसतं। तेव्हा मात्र आता आरोही ऐकायला तयार नसते। आरोही म्हणते की हे बघ बाबा, तू प्लीज मला समजावू नकोस। अरे मला माहिती आहे की माझी आई किती सेल्फिश आहे। ते ऐकल्यानंतर आता रमाला आणखीन धक्का बसतो। रमाच्या पायाखालची जमीन सरकते। ज्या आपण मुलीला इतकं तिच्यावर प्रेम करतो आणि आज ती मुलगी आपल्याला जे काही बोलते ते ऐकून रमाच्या मनातील आईपणाच्या भावना खूप दुखावल्या जातात। तेव्हा मात्र आरोही ऐकायला तयारच नसते। आरोही रडतच आता रमाला ढकलून देत असते आणि म्हणते की जा जा तू इथून कायमची। आता अक्षय मात्र आरोहीला समजावतो। अक्षय म्हणतो की हे बघ, मला जो त्रास झाला तो पुरेसा आहे, परंतु आता तुला त्रास व्हायला नकोय। त्यानंतर आता इकडे इरावती, तारा, पार्थ आणि मालविका ह्या मस्त ज्यूसचा आनंद घेत आता इतका आनंद एन्जॉय करत असतात, चेअर्स करत ज्यूस घेतात। इरावती म्हणते की अक्षय आणि रमा तर एकदाचे वेगळे कायमचे झालेत। त्यानंतर आता मालविका विचारते की परंतु ती बया येथे अजून आहे, मग त्याचं काय करायचं। त्यावर आता तारा सुद्धा विचारते की हो ना ग्रॅमी, अगं ती रमा येतेच आहे। त्यावर आता इरावती म्हणते की अगं राहून दे। तर तारा म्हणते की ग्रॅमी तू काय बोलतेस। मालविका विचारते की एक मिनिट, राहून दे म्हणजे कशासाठी राहून द्यायचं तिला इथे। तेव्हा इरावतीच्या डोक्यात आता मुरंब्याविषयीचा प्लॅन असतो। ती म्हणते की मुरंबा जो काही ब्रँड आहे तो विकण्याची वेळ आता आलेली आहे। तर कारण मुरंब्याचा जो ब्रँड आहे तो अजून सुद्धा अक्षय आणि रमाच्याच नावावर आहे, परंतु पैशासाठी मात्र अक्षयला तो विकावा लागेल। आणि अक्षय तो कसा विकतो, कुणाला विकतो, त्याला त्याचा किती त्रास होतो हे बघण्यासाठी रमा इथे नको का। आणि मात्र तो जो मुरंबा जो काही ब्रँड आहे तो मी माझ्या नावावर कसा करून घेते हे मात्र ती बघायला नको का। आता इरावतीला मुरंब्याचा जो ब्रँड आहे तर तो स्वतःच्या नावावर करायचा असतो, म्हणून अगदी खुश होत अगदी इरावती चेअर्स असं म्हणते आणि अगदी खुश असते। त्यानंतर इकडे अक्षय आरोहीच्या छोट्या छोट्या वेण्या घालत असतो आणि आरोहीला म्हणतो की आरोही बाळा, काल तुला खूप भीती वाटली का ग। आरोही म्हणते की हो ना बाबा, काल मला खरंच खूप भीती वाटली। हे बघ ना बाबा, मला असं वाटलं की तुला काहीतरी होईल म्हणून। आणि अगोदर आई म्हणते, परत म्हणते की आरके मॅडम मुळे। त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ जाऊन दे, आपण विचार करायचा नसतो। ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात, ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात त्याचा आपण जास्त विचार करायचा नाही। अगं पण तू किती शूरवीर मुलीसारखी वागलीस, माझ्यासाठी धावलीस, मला मदत केलीस, खरंच माझं बाळ किती मोठं झालं। म्हणून अक्षय तिच्या कपाळाचा छान असा पापा घेतो। त्यावर आता आरोही अक्षयचा हात हातामध्ये धरते आणि विचारते की बाबा, अरे मी काही चुकत तर नाही ना। त्यावर अक्षय म्हणतो की नाही, तुझं काही चुकत नाही। अगं तू तर मला मदत केली, माझा जीव वाचवला। अगं आपला विचार केला तू, आपल्या भविष्याचा तू विचार केला, मग एवढी मोठी झाली तू, मग मला सुद्धा आता काहीतरी मोठे निर्णय घ्यावेच लागतील। आणि हे बघ, आपण मात्र मागे हटायचं नाही। कोणी कितीही काही सांगितले तरी सुद्धा मागे हटायचं नाही, अजिबात नाही। आणि तेवढ्यात इरावती तयार होऊन तेथे येते आणि आरोहीला जवळ घेते। आरोही तर आता इरावती बरोबर खूपच छान वागत असते। आरोही म्हणते की गुड मॉर्निंग, आणि काय ग आजी तू कशी आहे आत्तू। आणि अक्षयची विचारपूस करते कसं आहे। तेव्हा अक्षय म्हणतो की बरं आहे, होईल बरं आता। आणि आता आरोहीच्या वेण्या तू घातल्यास का, असं आता इरावती मुद्दाम अक्षयला विचारते। आणि काय आरोही तुला वेण्या घालायच्या आहे का, मग छान छान असे आजी आपली मालविका ताई आहे ना तर ती वेण्या घालून देईल। आरोही म्हणते की नाही, मला बाबाला सोडून कुठेही जायचं नाही, तू एकदा मला सोडून गेली होती। तेव्हा इरावती म्हणते की अगं नाही, मी आता आले ना, मी तुझ्या सोबतच राहील। तेव्हा अक्षय आता त्यांच्याकडे पाहत असतो, तर इरावती म्हणते की नाही जाणार, प्रॉमिस।
प्रॉमिस. तर आता लगेच आरोही इरावतीचा हात आपल्या हातामध्ये धरते आणि पिंकी प्रॉमिस असं विचारते. तेव्हा इरावती म्हणते की हो, मी नाही जाणार तुला सोडून, प्रॉमिस. तेव्हा आता आरोही बाहेर जाते. तेव्हा अक्षय तिला आरो आरो आवाज देत असतो. तर आता इरावती विचारते की अरे काल काय घडलं हे मात्र तुम्हाला नाही सांगितलं. अरे ते तर मला अगदी आरोहीकडून कळाले. अक्षय, अरे तुम्हाला सांगायला हवे होते, नक्की काय झाले होते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं, मला माहिती आहे की तू नक्की मला मदत केली असती आणि कायम तू माझ्या पाठीशी उभी राहिली असती. तू तर कायम माझ्या पाठीशीच आहे. तेव्हा इरावती म्हणते की हो अक्षय, अरे मी तर कायम तुझ्या पाठीशीच आहे. आणि अक्षयला म्हणते की अक्षय, तू बस बरं खाली, तुझी शुगर काल लो झाली होती, त्यामुळे मात्र तू स्वतःचा विचार कर. आणि हे फक्त मी तुला त्या दिवशी सुद्धा म्हणाले होते, तू आता फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांचा विचार कर. काही मुरांब्याचा तो ब्रँड आहे तर तो खरंच विकून टाक आता प्लीज. आणि काय ते आहे ना आपल्यामधील भांडण ते संपून टाक. त्यावर आता अक्षय पुन्हा म्हणतो की हे बघ आत्या, प्लीज तो विषय पुन्हा नकोय. आणि मी तिच्यासारखा त्रास कुणाला देऊ शकत नाही. तिचा सुद्धा त्यात तितकाच हक्क आहे, त्यामुळे मला असं नाही करता येणार. मी तिला त्रास नाही देऊ शकत. त्यावर आता इरावती म्हणते की अरे, हक्क तर तुझा सुद्धा इतकाच आहे त्या घरावर. इरावती मुद्दाम आता अक्षयचे कान अगदी तो मुरांबा ब्रँड विकण्यासाठी अक्षयला तयार करण्याचा प्रयत्न करत असते. ते आणि हे बघ, अरे तू तिच्याकडे काम करतोस, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे तिने तुला राहण्यासाठी घर दिले होते. परंतु अरे काही पुढचा मागचा विचार न करता तिने कुणाचाच विचार केला नाही आणि तिने या घरातून तुला सुद्धा हकललंस. तुला घरातून बाहेर काढले, तुझ्या अख्ख्या फॅमिलीला सुद्धा घरातून बाहेर काढले. आणि तेव्हा काय परिस्थिती ओढावली होती. आणि तसंच तिने ब्रँड मधून सुद्धा तुला बाहेर काढले, तर तू काय करणार आहेस. आणि तुझ्या हातामध्ये काय राहील बरं. काही नाही राहणार अक्षय, याचा विचार कर. अरे तिने तर आपल्या मुठीमध्ये तुला तर ठेवलेला आहे, पण आपल्या सगळ्यांना सुद्धा तिच्या मुठीत अगदी बंद करून ठेवलेला आहे. तर त्यामुळे आता जो मुरंब्याचा विषय आहे तो एकदाचा संपून टाक. कारण या सगळ्यामध्ये ओढताण होते, फरफटत होते तुझी, घरातील सगळ्यांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोहीची. देव न करो की काल तुला जसे झाले तसं परत व्हायला नकोय. परंतु हे बघ रमा आता साईशी लग्न करणार आहे. तर आणि लग्न झाल्यानंतर तुलाही सांभाळता येत नाही कुठल्याही कारणाने मात्र तिला दिसले, शेवटी आरोहीचा सुद्धा ती हक्क मागणार आहे. तर कस्टडी मागेन ती आरोहीची आणि घेऊन जाईल त्या आरोहीला. आणि जर साईला आरोहीला वडिलांचं प्रेम जर देताच आलं नाही तर काय करायचं बरं. आणि हे बघ अक्षय, मला तुझी काळजी वाटते म्हणूनच मी तुला हे सर्व सांगते. आणि हे बघ मी आणलं होतं एकदा, त्यामुळे आता मात्र ज्यांना आपल्याला मुरंबा ब्रँड विकायचा आहे त्यांच्याशी मी पुन्हा एकदा बोलते आणि त्यांना समजावते. त्यामुळे तू प्लीज लवकरात लवकर तयार हो. आपण लवकरच हा ब्रँड विकून या कर्जातून मोकळं होऊयात. तिला सुद्धा तू दाखवून दे, अरे तुला सुद्धा मान आहे, आत्मसन्मान आहे, तुला लढायचं आहे, उभं राहायचं आहे आरोहीसाठी. आणि कुठे आहे ती फाईल सांग बरं, त्यावर सही कर एकदाची. आता अक्षय नाहीच म्हणत असतो. तर इरावती लगेच थोडंसं रागवते आणि म्हणते की बरं जाऊन दे. आणि असंच कुडून बस. आता रागाने थोडीशी उठते आणि जायला निघते. आणि परत जाताना रागानेच म्हणते, उद्या देव न करो परत तुझ्यावर जर ही वेळ आली तेव्हा मात्र तुला माझे शब्द आठवतील आणि तेव्हा मात्र त्या रमाचे पाय धरण्याची वेळ तुझ्यावर आलेली असेल. म्हणून आता अक्षयला ती आणखीन टेन्शन देण्याचा प्रयत्न करते, परंतु अक्षय तरीही ऐकायला तयार नसतो. इरावती आता पूर्णपणे वैतागते आणि परत आता अक्षयला विचारते की तुला असे वाटते की रमा त्यावर सही करणार नाही म्हणून. पण काय करणार अक्षय, तिने सुद्धा आपल्यालाच भाग पाडले आणि आपल्यावर खूप मोठी एक जबरदस्ती तिने केली. मग तशीच आपण सुद्धा जबरदस्ती करायची. मला मान्य आहे की आपण तसे लोक नाही, आपण तिच्यासारखं नाही वागू शकत अक्षय, परंतु तिने काही पर्याय आपल्या पुढे ठेवलेला आहे का, तूच विचार कर. अरे तुला आठवते का दिवसभर उन्हातान्हात फिरणारी ही भुकेली मुलं. अरे भूक लागून त्रास होत असताना सुद्धा हो की चूक केले नाही मुलांनी. दिवसभर बाकड्यावर पडून राहिलेली सीमा वहिनी. मी मुलांना सांभाळत होते आणि मम्मा मात्र आरोहीच्या मागे धावपळ करत होती. थोड्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आणते आणि अक्षयचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचा प्रयत्न करत असते. आता ह्या ऐरावती तर अक्षयचा विश्वास तर बसलेला असतो मुरंबा ब्रँड विकण्यासाठी. आता मात्र ती अक्षयला कसं बसं तयार करतच असते. आणि सांग ना अक्षय, अशा वेळी काय करायचं असतं, विचार करून बसायचं असतं का, एसीत बसून अगदी गप्पा ठोकणाऱ्या रमाचा विचार करायचा. हे बघ अरे, आपल्याकडे वेळ नाही, डोक्यावर छप्पर नाही, खायला अन्न नाही. मग अशा वेळी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायला हवा. ही वेळ मात्र निर्णय घेण्याची आहे आणि स्वतःबद्दल आता लढण्याची, स्वतःसाठी काहीतरी करण्याची वेळ ही आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ आत्या, मला खूप टेन्शन आले, मी नक्की काय करू मलाच काही कळत नाही. त्यावर आता ऐरावती आत्या म्हणते की अरे ऐक ना,
मी तुला जे काही सांगते त्याचा एकदा विचार कर. अरे अक्षय, मला तुझी कीव येते, कारण यातच सगळ्यांचं भलं आहे जे मी तुला सांगते त्यात. अरे आपल्या मुकादमांचं भलं आहे. डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आणते. आता अक्षय समोर हात जोडते तेव्हा आता अक्षयच्या डोक्यात प्रकाश पडतो. अक्षय लगेच उठतो आणि म्हणतो की करेक्ट आहे आत्या, तू जे काही बोलते ते अगदी करेक्ट आहे, कारण आता इतरांचा अगदी विचार करायला वेळ नाही, आता मात्र ऍक्शन घेण्याची वेळ आहे. तर म्हणून अक्षय आता कपाट उघडतो आणि त्यातून ती मोरांबा ब्रँडची फाईल काढतो. इरावतीला आनंद होत असतो. आता इरावती अक्षय जोपर्यंत तिकडे बघत आहे तोपर्यंत हसते, परंतु जेव्हा अक्षय तिच्या हातात ती फाईल देत असते तेव्हा मात्र डोळ्यामध्ये पाणी आणते आणि शेवटी कशीही ती फाईल आपल्या हातामध्ये मिळवते. त्यानंतर मात्र आता इकडे मालविका ही आरोहीच्या अगदी केस ओढतच वेण्या घालत असते. तेव्हा आता मालविका मुद्दाम आता तिचं जे काही केस आहे ते जोरजोरात विंचरत असते. आरोहीला खूप त्रास होतो. ते किंचाळत असते, अगं मी तुला जो कंगवा दिला होता तो यूज कर, तुझ्याकडचा कंगवा नकोय मला, त्याने खूप त्रास होतो, ओढतात केस माझे खूप. मालविका म्हणते की नाही, यानेच मी विंचरणार, आणि अगदी जोरजोराने ती ओढतच आता अगदी केस ओढत असते. आता आरोही बिचारी ओढत असते आणि तेवढ्यात तेथे रमा येते. रमा विचारते की काय झालं आरू, दुखते का? परंतु आता आरोही सुद्धा लगेच नाटक करत म्हणते की नाही, आणि चेहरा आता लगेच चांगला करते. तर आता रमा मालविकाला म्हणते की हे बघ मालविका, जरा हळूच विचार, आरोहीला त्रास होतोय. आणि मालविका लगेच आता आरोहीला विचारते की काय ग आरोही, तुला त्रास होतो, केस ओढतात का? अगं बाळा, तुला त्रास होतो का? इतक्या प्रेमाने मी विचारते. तेव्हा मात्र आता आरोही नाही नाही करत असते. परंतु आता जेव्हा मालविका ही केस ओढते तर आरोहीला त्रास होत असतो. तिचा चेहरा अगदी तो सांगत असतो. रमा चेहऱ्याकडे बघते आणि आरोहीला म्हणते की आरोही, तुला त्रास होतोय? अगं मग सांग ना. तेव्हा आरोही मुद्दाम नाही असं म्हणते. तेव्हा आता मालविका अगदी जोराने केस ओढते तर आरोही जोरात आता रमासमोरच ओरडते. रमा लगेच रागाने आता मालविकाच्या हातातील कंगवा हिसकावून घेते. आता मालविका रागाने रमाकडे उठून बघत असते. तेव्हा आता रमा म्हणते की बास्कर, माझ्या मुलीला त्रास होतोय आणि इथून पुढे तिला त्रास द्यायचा नाही हे लक्षात ठेव. इथून पुढे हात सुद्धा तिला लावायचा नाही. तर आरोही लगेच रागाने उठते आणि रमाला म्हणते, तुला मी एकदा सांगितलं की तू कोण मला अगदी रागवणारी आणि माझ्यावर हक्क गाजवणारी? मी तुला सांगितलं माझ्या बाबतीत विचार करू नकोस. तू कोण आहे माझी म्हणून माझा विचार करतेस? तेव्हा आता रमाला राग येतो. रमा म्हणते की आरोही गप्प बस, इतक्या दिवस मी तुझं ऐकलं, आता मात्र तू माझं ऐक. तर आरोही रागाने म्हणते की मी तुझं काही एक ऐकणार नाही. तेव्हा आता आरोही तिच्यावर ओरडते आणि रमाच्या हाताला धरून म्हणते की तू जा येथून. तर रमा आता आरोहीवर ओरडते की आरोही बास कर. आणि तेवढ्यात अक्षय आणि ऐरावती बाहेरच येतात. अक्षय रागाने विचारतो काय चाललेले आहे ते सर्व. तेव्हा अक्षय मालविकाला विचारतो तर मालविका आता खोटं बोलते की म्हणते मी आरोहीचे केस विंचरत होते, आली आणि लगेच इने कंगवा फेकून दिला. ती लगेच म्हणते की छान, आता आमचा राग तू कंगव्यावर काढायला लागलीस का? तेव्हा रमा काहीच बोलत नसते. तर अक्षय रागाने रमाला म्हणतो की तुला पुन्हा आता घरामध्ये भांडणं लावायचे आहे का? तेव्हा मालविका म्हणते की अहो ती धमक्या देते. आता खोटं बोलते. मालविका म्हणते की धमक्या देते कसल्या तरी. तेव्हा अक्षय रागाने आता रमाकडे बोट करत म्हणतो की तुझं हे जे सुरू आहे ते थांबव, आणि आता नाही, मला तुझ्याशी बोलायचंच आहे. आणि अक्षय मालविकाला आरोहीला घेऊन जरा आतमध्ये जायला सांगतो. तेव्हा आता मालविका म्हणते की अहो पण. तर अक्षय म्हणतो की प्लीज. तर इरावती म्हणते की अगं जा ना, आणि हवं तर आरोही तू अर्थाला सांग तुझ्या वेण्या घालून देण्यासाठी. आणि आता खालचा जो काही कंगवा आहे तर तो उचलते, त्यावर फुंकर मारत आरोहीला म्हणते की घे बाळा. आरोही धावतच आत जाते. तर रमा आता अक्षयला विचारते की तुम्हाला नक्की काय बोलायचं आहे? अक्षय म्हणतो की मला. तर रमा आता ऐरावतीकडे रागाने पाहत असते. तर आता अक्षयच्या तोंडातून शब्द निघत नाही. तर ऐरावती लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देत असते आणि लगेच आता ती फाईल रमासमोर धरते आणि म्हणते की मला मुरांबा ब्रँड विकायचा आहे, म्हणजे अक्षयला. आता हे ऐकल्यानंतर रमाला एक खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रमा ही अक्षयकडे बघत असते. तर ऐरावती म्हणते की आता मुरांबा ब्रँड आहे तो विकायचा आहे आणि त्यातून जे काही पैसे मिळतील तुझ्या बॉन्डचे पैसे ते परत करायचे आहे. तर आणि कायमचं आम्ही आता येथून निघून जाणार आहोत, म्हणजे तू सुद्धा आमच्या आयुष्यातून निघून जाशील. तेव्हा मात्र आता रमा ही ऐरावतीशी काही बोलत नाही आणि अक्षयला विचारते की तुम्हाला हा ब्रँड विकायचा आहे का? तर ऐरावती म्हणते की मी सांगितले. तर रमा म्हणते की हे बघा, मला त्यांच्या तोंडातून ऐकायचं आहे, तुमच्या नाही. ते जर हो म्हणाले तर मी सही करण्यासाठी तयार आहे. त्यावर आता ऐरावती विचारते की जर अक्षय हो म्हणाला तर तू नक्की सही करशील का? तेव्हा रमा म्हणते की का नाही, कारण माझ्या एकटीचा कुठे तो ब्रँड आहे, कारण आमच्या दोघांचा आहे आणि दोघांचा हक्क आहे त्यावर, आणि तो फक्त ब्रँड नाही तर आमचं प्रेम आहे, बाळ आहे ते.
त्याला आम्ही इतकं प्रेमाने वाढवलेलं आहे आणि त्यात आम्ही आमचा जीव सुद्धा ओतलेला आहे. आणि अक्षयला विचारते की आठवते ना या ब्रँडसाठी तुम्ही काय काय केलेले आहे. तर आयुष्य संपेल असं वाटत असताना आम्ही मुरंबा सुरू केला होता, प्रेमाचा मुरंबा, आणि पुन्हा आमच्या आयुष्याची नव्याने एकदा सुरुवात झाली होती. याच्यामुळे आणि भूषण दादानी सुद्धा आपल्यासाठी काय काय केले तेव्हा आता अक्षयला त्रास होत असतो, कारण त्याला ते सर्व आठवते. परंतु आता ऐरावतीचा लगेच चेहरा बघण्यासारखा होतो. तिला खूप राग येत असतो. तिला असं वाटतं की केव्हा एकदाची रमा यावर सही करेल. रमा मात्र प्रत्येक क्षणाची अक्षयला आठवण करून देत असते आणि म्हणते की आता जर तुम्हाला हा मुरंबा ब्रँड विकायचा असेल ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आईनं सुद्धा याच मुरंब्याने बरं केलेलं आहे. तेव्हा आता अक्षयला इतका त्रास होतो. अक्षय लगेच म्हणतो की बास बास कर, हेच मला तू असं टॉर्चर करू नकोस, कारण मला हे सर्व सहन होत नाही आणि तुला हेच ऐकायचं आहे तर मला सुद्धा हा ब्रँड विकायचा आहे, तर ऐक मग. तर ऐरावती लगेच आता रमासमोर पेन धरते. तर रमा आता अक्षयकडे बघत असते आणि अक्षय रमाकडे. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे मी सही करते आणि रमा मात्र तेथे खाली बसते आणि अक्षय आता ऐरावती दोघे आता हसत असतात. तर आता रमा म्हणते की यांना आपल्या दोघांना सुद्धा एकत्रित सही करावी लागेल. ब्रँड सुरू केला तेव्हा आपण असेच ठरवले होते की एकत्र सही करायची म्हणून, आणि विसरलात का तुम्ही ते सर्व? आपल्या प्रेमाची निशाणी आहे ती. एकटीने सही करून काही होणार नाही, तुम्हाला सुद्धा यावं लागेल. तेव्हा ऐरावती लगेच म्हणते की अक्षय जा बाबा, अरे लवकर सही कर, नाहीतर ही विषयाला आणखीन पाठे फोडेल. तेव्हा अक्षय पुन्हा एकदा कावराबावरा होतो आणि घाईने रमा शेजारी येऊन बसतो. आता रमाच्या हातातील पेन घेण्यासाठी अगदी हात थरथर कापत असतो. तेव्हा मात्र आता रमा ही अक्षयच्या हातावर हात धरते आणि त्याच्या हातामध्ये पेन देते. अक्षयचा हात थरथर कापत असतो. आता ऐरावतीला वाटतं की सही होणार आहे. अक्षय सारखा रमाकडे पाहत असतो आणि रमा ही अक्षयकडे डोळे भरून पाहत असते. डोळ्यामध्ये पाणी असतं आणि ते प्रेम असतं. तेव्हा मात्र आता त्यांना त्या क्षणाची आठवण होते जेव्हा त्यांनी आता हा मुरंबा ब्रँड बाहेर असताना सुरू केलेला असतो. आणि तेव्हा अक्षयने रमाचे डोळे झाकलेले असतात आणि जी काही रमा आता अगदी डोळे उघडते तर अक्षय तिला म्हणलेला असतो की अगं आपला जो काही मुरंब्याचा ब्रँड आहे तो रजिस्टर केलेला आहे. ते बघून आता रमाला खूप असा आनंद झालेला असतो. आणि आता मात्र अक्षय आणि रमा ह्या दोघांना त्या क्षणाची आठवण होते. तेव्हा अक्षय आता रमाला म्हणलेला असतो की हा आपला प्रेमाचा मुरंबा. त्याला आता रमा विचारते की नाव काय दिलं, तर अक्षय म्हणतो की प्रेमाचा मुरंबा. आणि हे बघ आता तो आपल्या प्रेमाच्या नात्याने वाढवायचा आहे, आपला हा प्रेमाचा मुरंबा. आणि आता याच्यातील जो काही गोडवा आहे आणि यानंतर जे काही मी यश मिळवेल हे सगळं काही तुझ्यामुळे असेल, म्हणून तो सगळे श्रेय त्यावेळेस रमाला देतो. तुझ्याशिवाय रमा मी अपूर्ण आहे, तर रमा म्हणते की तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. त्यावेळेस मात्र आता अक्षयने रमाचा हात हातामध्ये धरलेला असतो आणि हातामध्ये पेन घेऊन एकत्र त्यावर सही करायची अशी प्रॅक्टिस केलेली असते. तर रमाने त्याला त्यावेळेस विचारलेलं असतं की हे काय केलं तुम्ही, तर अक्षय म्हणतो की प्रॅक्टिस. रमा विचारते की कसली प्रॅक्टिस, तर आता अक्षय म्हणतो की सहीची प्रॅक्टिस. आणि हे बघ प्रॅक्टिस तर आपल्याला करावी लागेल, कारण हा प्रेमाचा मुरंबा आहे त्यावर आता आपण रजिस्टर केल्यामुळे त्यावर आपल्या दोघांची सुद्धा सही असायला हवी. आणि हे बघ यापुढे मात्र ह्या ब्रँडच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे निर्णय असतील, जे कागदपत्र करायचे असतील, तर त्या सगळ्यावर आपल्या दोघांची एकत्रित सही असेल. अगदी एकमेकांचा हात धरून ती सही केलेली असेल रमा आणि अक्षय या नावाची. तेव्हा आता रमा म्हणते की हो रमा आणि अक्षय ही सही तर गोड आहे, तू आहो हे बघा मी कशाला, तुम्ही एकटेच करा काय करायचे आहे ते. अक्षय म्हणतो की नाही, ब्रँड आपण दोघांनी उभा केलेला आहे, त्यावर आता अगदी तुझी सुद्धा सही लागेलच. म्हणजे हे बघ ह्या ब्रँड संदर्भात जे काही निर्णय असतील तर ते दोघांनी एकत्र मिळून घ्यायचे आहेत. आणि ह्या ब्रँडच्या संदर्भात जे काही प्रत्येक पाऊल टाकताना मात्र आपण एकत्र टाकायचं आहे. तर प्रत्येक निर्णय सुद्धा आता आपल्याला एकत्रच घ्यायचा आहे आणि सगळं काही यश सुद्धा आता एकत्रच, जे काही असेल ते सर्व काही एकत्र असेल आणि म्हणूनच सही सुद्धा एकत्रच करायची आहे. तेव्हा आता रमा विचारते की लोक काय म्हणतील, जसे हे पूजाला एकत्र बसतात तसे सही सुद्धा एकत्रच करतात, कसं वाटेल बरं ते, नको तुम्ही एकटे करा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं हे तर बेस्ट आहे, अगं बोलून दे लोकांना जे काही बोलायचं असेल ते, लोकांना तर आपलं कौतुक वाटेल आणि म्हणजे लोकांना असा मुरंबा इतका गोड आहे, म्हणजे लोकांना असं वाटेल की जसं आता हे मुरंबा इतका गोड आहे तसंच मात्र यांच्यातील प्रेम सुद्धा अगदी गोड आहे. तर आणि चल बरं रमा प्रॅक्टिस कर आणि चल असा हात धर म्हणून. तेव्हा आता अक्षय रमाची आणि अक्षयची एकत्र सही होण्यासाठी जी प्रॅक्टिस आता रमाकडून करून घेतो त्या क्षणाची मात्र यांना आठवण होते. तेव्हाची क्षणाची आता आठवण झाल्यानंतर अक्षय रमाकडे एकटक पाहत असतो आणि रमा अक्षयकडे मात्र. तेव्हा आता दोघांना तो क्षण आठवतो सही करताना त्यावेळेचा. तेव्हा आता अक्षय मात्र रमाच्या प्रेमासाठी
अगदी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलणार असतो. म्हणजे आता तो सही करायला तयारच नसतो. त्याला आता रमाकडे बघून मात्र ते सर्व क्षण आठवतात. आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता अक्षय रमाकडे बघत सही करण्यासाठी इरावती आत्याला स्पष्ट नकार देतो. आणि आता आत्याला म्हणतो की प्रेमाचा जो मुरंबा आहे तो ब्रँड आम्ही कधी विकण्यासाठी तयार केलाच नव्हता आणि आम्हाला ती विकण्याची काही गरज नाही. रमा आता अगदी खुश होत इरावती आत्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता रमा इरावती आत्याला उत्तर देते की हे बघा, ज्या घराचा पक्का पाया असतो त्या घराला धक्का लावण्याचा मूर्खपणा करू नये. तर इरावती आत्याला खूप राग येतो. ती धावूनच आता रमावर जाते. तेव्हा आता रमा म्हणते की यांचं तर झालं आणि आता आरोहीचा नंबर असेल, म्हणून आता रमा बरोबर चलाकीने इरावतीच्या आत्याच्या अगदी शेरात सव्वाशेर बनून तिला धडा शिकवते आणि तोच पेन आता इरावती हत्याच्या हातात परत देते. त्यानंतर आता आरोहीचा नंबर असतो. आता मालविका, तारा, पार्थ आणि आर्था आणि आरोही सगळेजण एकत्र असतात. तर रमा आता सगळ्यांच्या समोर आरोहीला विचारत असते वायफाय का बंद केलं असेल. तर आता आरोही म्हणते की आम्ही मोबाईल बघतो म्हणून आणि मला आवडतं म्हणून तू चालू कर आणि हे बघ मी तुझं नाही ऐकणार, असे आरोही स्पष्टपणे रमाला म्हणते. त्यानंतर आता गोलू आणि गोलूची आई येते. तर गोलूने परीक्षेमध्ये खूप टॉप केलेलं असतं आणि तो आता त्याचा रिझल्ट आहे तर तो आरोहीला दाखवतो. आरोही सुद्धा म्हणते की हो मी सुद्धा टॉप केलं असणार. तेव्हा मात्र गोलू म्हणतो की नाही अगं तुला तर खूप कमी मार्क्स मिळालेले आहेत. तेव्हा मात्र आता रमा खुश होत आता आरोहीकडे पाहत असते. तर आता आरोहीचे डोळे उघडण्यासाठी रमाने मात्र अगदी चतुराने प्लॅन केलेला असतो. तेव्हा आता आरोहीच्या डोक्यात आता प्रकाश पडतो. तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.